काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जनता पार्टीचा विजय असो। मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। मुर्दाबाद मुर्दाबाद काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, मुर्दाबाद काँग्रेस पार्टी मुर्दाबाद। भारत माता की जय, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय। ताई, काय सांगाल? आज आपण या ठिकाणी मोठा आक्रोश दाखवलेला आहे, काय नेमकं कारण आहे आणि काय आपण त्याचा उद्देश काय होता आजच्या या भव्य रॅलीचा? बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस पार्टीने हे नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काही असभ्य भाषेमध्ये वर्तन केलं हे आम्हाला माहिती होतं, परंतु आत्ता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे। आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे, परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर AIच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही। ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्या प्रती आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल, प्रेम असेल आणि ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं, असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही। आणि जर आपण बघतो आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये हा पितृपक्ष जो आहे तो आपल्या दिवंगत आई मातांसाठी, पितृतुल्य व्यक्तींसाठी हा आपण अन्नदान देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आदरयुक्त साजरा करतो आणि अशा महिन्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातृबद्दल जर असे शब्द काढून अशा पद्धतीने जर AI व्हिडिओ तयार करत असतील तर ही कुठची आली भारतीय संस्कृती? तर ह्याबद्दल आमचा निषेध आहे। मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे, पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृबद्दल दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे।